लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या म्हणीप्रमाणेच एखादा खाऊ मिळाला तरी आपण खुश व्हायचो. अशा खाऊपैकीच लहानपणी शाळेबाहेर मिळणारी चिंचगोळी. ही चिंचगोळी खाण्यासाठी आपण धडपडायचो. आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील लागणार आहेत, तेव्हा वेगवेगळा खाऊ करताना असा झटकीपट बनणारा आंबट गोड चटकदार मेवा तुम्ही मुलांना बनवून द्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आनंदात जातील. अशी चटपटीत आणि पौष्टिक चिंचगोळी मोठी मंडळी देखील आवडीनं खातील. तर यासाठी 100 ग्रॅम म्हणजेच अर्धी वाटी चिंच घेतली आहे. बाजारात किंवा दुकानांमध्ये अशा चिंचा तुम्हाला मिळतील. अगदीच झाडावरल्या गाभुळ्या चिंचा घेतल्या तर उत्तमच. फार काळपट खूप आंबट चिंच घेण्याऐवजी अशी चॉकलेटी रंगाची गोडसर चिंच वापरली तर चिंचगोळी खूप आंबट लागणार नाही. अशी ही चिंच आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसात चिंच अग्निदीपन करणारी, पचायला हलकी, तसेच वात, कफ, मधुमेह यांचा नाश करणारी आहे. पिकलेली चिंच हृदयासाठी चांगली कृमीनाशक आहे. आंबट गुणांमुळे पचनसंस्था सुधारणारी आहे. अशा या बहुगुणी चिंचेचा उन्हाळ्याच्या दिवसात रोजच्या आहारात नक्कीच समावेश करा. यासाठी गाभुळी चिंच घेतली तर वरचे कडक आवरण काढून आतील चिंचुके काढून घ्यायचे, स्वच्छ करून घ्यायची. शक्य असेल तेवढ्या चिंचेच्या शिरा काढून घ्यायच्या. यामध्ये चिंचा बुडेल इतकं गरम पाणी घालून 1 तास असं झाकून भिजायला ठेवायचं, म्हणजेच छान मऊ अशा चिंचेचा गर काढून घेता येईल. चिंच भिजून झाली की त्यासोबतच घरातील 5 ते 6 खजूर बिया काढून एका वाटीमध्ये गरम पाण्यात बुडेल असा भिजत घालायचा. खजूर ऑप्शनल आहे, परंतु खजूरमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. याचबरोबर चिंचगोळीला बाइंडिंगसाठी आणि छान चव येण्यासाठी खजूर नक्कीच घाला. 1 तासानंतर चिंच छान भिजलेली आहे. यातील अगदी कडक चिंच देखील मऊ अशी फुललेली आहे. यात एखादा दुसरा चिचुका राहिला का हेही चेक करा, कारण तो मिक्सरमध्ये वाटला जाणार नाही. अशा पद्धतीनं रेग्युलर मिक्सरच्या लहान भांड्यातून चिंच पाण्यासहित वाटून घ्यायची आहे. ही सर्व चिंच 1 ते 2 बॅचमध्ये आहे, त्याच पाण्यामध्ये वाटून घ्यायची. वरतून वेगळं पाणी घालायचंच नाही. अर्धी चिंच, त्यातलं पाणी आणि सोबत भिजवलेले खजूर, खजुरातलं पाणी हे सर्व मिश्रण आपल्याला माऊसर असं वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटलेलं मिश्रण पुरण चाळतो त्या चाळणीतून किंवा तुमच्याकडे एखादी गाळणी असेल तर गाळणीतून तुम्ही गाळून घेऊ शकता. बघा, इथं मी पुरणाची चाळणी घेतली आणि चाळणीला बसेल असा बाऊल घेतला आहे. आता हे मिश्रण मिक्सरमधून वाटलं तरी बघा मऊसर दिसत आहे, तरी देखील चिंचेचा चोथा यामध्ये राहणारच आहे. यासाठी अशा चाळणीतून चिंचेचा मऊसर गर चिंचगोळीसाठी गाळून घ्यायचा. बघा, असा घट्टसर गर असला पाहिजे. जास्तीत जास्त जर पाणी तुम्ही ॲड केलं तर हे मिश्रण बेचव लागेल. एखाद्या मोठ्या चमच्यानं किंवा ग्लासानं हा गर अशा पद्धतीनं काढून घ्यायचा. सर्व गर या पद्धतीनं काढून राहिलेला जो चोथा असतो तो तुमच्या घरातील तांब्या पितळेची भांडी घासण्यासाठी तुम्ही वापरू शकता. यासाठी कोणताही सोडा किंवा मीठ वापरण्याची गरज नाही. भांड्यात झाकून ठेवला तर हा चोथा 8 ते 10 तास चांगला टिकून राहतो. चिंचेचा असाही उपयोग आपल्याला करता येतो. पहा, छान मऊसर पल्प तयार आहे. यानंतर मीडियम गॅसवर एका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घ्यायचा आहे. तुपामध्ये चिंचेच्या गुळाचा जो पल्प आहे तो चांगला शिजवून घ्यायचा आहे. शिजवून घेत असताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही. यासोबतच जेवढी चिंच आपण घेतलेली आहे ना तेवढाच गूळ आपल्याला यामध्ये चिरून घालायचा आहे. बघा, काही जण किसून घातलात, पण किसून घातल्यावर तो चिकट होतो, चिंचेमध्ये नीट मिक्स होत नाही. इथं 100 ग्रॅम मी चिंच घेतली आहे, त्यामुळे 100 ग्रॅम इतकाच गूळ घेतला आहे. चिंच खूप जर आंबट असेल तर तुम्ही थोडासा गूळ वाढवला देखील चालेल. बघा, इथं गुळाचे खडे फोडतच हे मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे. 8 ते 10 मिनटं असं परतत राहायचं. हे मिश्रण थोडंसं घट्ट आणि डार्क रंग झाल्याचं तुम्हाला दिसेल. जसा चिंचगोळीचा रंग असतो ना अगदी तसंच हे मिश्रण तुम्हाला पाहायला मिळेल. तेव्हा हे यामध्ये आपल्याला सैंधव मीठ घ्यायचं आहे, चवीपुरतं 1 चमचा. यानंतर मसाल्यांमध्ये घरातील जिरं अर्धा चमचा भाजून पूड करून घालायचं.
त्यानंतर न बघा इथं लाल तिखट घेतलं आहे मी अर्धा चमचा आणि हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. या मिश्रणात हे मीठ छान मिसळलं गेलं पाहिजे. यानंतर अगदी 2 ते 3 मिनटंच हे परतून घ्यायचं, ज्यामुळे मिश्रणाची गोळी तयार होईल. त्यानंतर गॅस पूर्णतः बंद करून आपल्याला हे मिश्रण गार करून घ्यायचं. बघा फायनली हे मिश्रण गार झालं आहे आणि तळहातांना साजूक तूप लावून घ्यायचं आणि याची गोळी तयार करायची आहे. बघा समान आकाराच्या अशा गोल गोल गोळ्या हातावरतीच तयार करून घ्यायच्या. तुपामुळे हे मिश्रण हाताला अजिबात चिकटणार नाही. अगदी काही सेकंदातच ही गोळी बनवून तयार होते आणि नंतर पिठी साखरेमध्ये ही गोळून घ्यायची आहे. बघा सर्व गोळ्या अशा तयार करून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे त्या एकमेकांना चिटकणार नाहीत. बघा छान अशी तयार झाली आहे कणे चिंचेची गोळी. घरच्या घरी लहान मुलांना आवडणारा खाऊ. अशा गोळ्या तयार करून थोड्या वेळ तशाच राहू द्यायच्या आणि त्यानंतर काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायच्या. अगदी काही मिनिटातच तयार होणारी आणि काही दिवसातच फस्त होणारी चटपटीत तोंडाला पाणी सुटणारी चिंचगोळी तयार आहे. अशा चिंचगोळीची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.